माझं नाव धनाजी गुरव, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा अध्यक्ष. 1947 ला 15 ऑगस्ट या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे भारतातल्या राबणाऱ्या बहुजन समाजानं ते लढून मिळवलं. भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा या जगामध्ये अत्यंत महत्वाचा लढा आहे. इतका व्यापक, इतका मोठा, इतका तत्वशील लढा जगामध्ये दुसरा कुठलाही झालेला नाही. आणि याचं श्रेय जसं भारतीय जनतेला जातं, तसंच ह्या लढ्याचे नेते असलेल्या महात्मा गांधींच्या कौशल्याला सुद्धा जातं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या लढ्याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की या लढ्यामधूनच भारतीय संविधान आणि लोकशाही निर्माण झाली. आणि ते संविधान आणि ती लोकशाही इतकी व्यापक, इतकी सखोल कशी निर्माण झाली, हे संविधान इतकं चांगलं कसं निर्माण झालं, हे जर शोधायचं असेल तर आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. काही लोक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजून घेतानाच गोंधळ करतात. जणू काय भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा फक्त इंग्रजांच्या विरोधामध्ये होता असं रंगवलं जातं. हे खरं नाही. काही काळ हे स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय हे फक्त काँग्रेसला दिलं जातं. हे पण खरं नाही. तुम्ही स्वातंत्र्य लढ्याची व्याख्या काय करता, कशासाठी स्वातंत्र्य, हे जेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल त्यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची व्यापकता तुमच्या लक्षात येईल. संपूर्ण देशामध्ये व्यापक संघटन असलेली काँग्रेस होती, हे खरं आहे. आणि त्यांच्या जाणीवा ह्या इंग्रजांच्या शिक्षण व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या होत्या, हे खरं आहे. 1885 ला पहिल्यांदा काँग्रेसची स्थापना झाली. पण त्यावेळची काँग्रेस ही लढण्याचे उद्देश आणि मर्यादा अत्यंत स्पष्ट होत्या. ज्यांना फक्त इंग्रज जावं असं वाटत होतं त्यामध्ये त्यावेळी काँग्रेसचा समावेश होता. पण स्वातंत्र्याची व्याख्या फक्त इंग्रज न जाता आमच्या सगळ्या नागरी सुविधा आणि आमचं राजकीय स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य, ही जर स्वातंत्र्याची व्याख्या गृहीत धरली तर या देशामधले अनेक जनसमूह काँग्रेसच्या आधी सुद्धा ह्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी लढत होते. अर्थात ते इंग्रजांच्या विरोधात लढत होतेच, पण इथल्या संस्थानिकांच्या विरोधात सुद्धा ते लढत होते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आदिवासींचे समूह मोठ्या प्रमाणात होते. मग ते बिरसा मुंडा असतील, खाजा नाईक असतील, गुलाम महाराज असतील, राघोजी भांगरे असतील, अगदी नाग्या कोळीपर्यंत सगळे जे आदिवासी नेते होते ते स्वातंत्र्यासाठी लढत होते. पण आपण स्वातंत्र्य लढ्याचा भाग किंवा इतिहास म्हणून त्यांच्या आंदोलनाकडे, त्यांच्या लढ्याकडे बघत नाही. ज्यांची व्याख्या संकुचित आहे, फक्त इंग्रज जाण्यापुरती, ते ह्या लढ्यांना स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून बघत नाही. पण 1857च्या बंडाला मात्र काही लोक स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून बघतात. हे जे विचित्र इतिहासाचं आकलन आहे, ते आकलनच स्वातंत्र्य लढ्याचं महत्व कमी करतं आणि समजून घेण्यामध्ये नवे नवे प्रश्न तयार होतात. त्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, या देशातला स्वातंत्र्य लढा हा एक सुरी नव्हता, फक्त इंग्रजांच्या विरोधामध्ये नव्हता. तर तो लढा हा जसा इंग्रजांच्या विरोधामध्ये होता, तसंच जर का स्पष्टपणे बोलायचं झालं तर तो मनुस्मृतीच्या विरोधात सुद्धा होता आणि मनुस्मृतीच्या आधारावर कारभार करणाऱ्या संस्थानिकांच्या विरोधामध्ये सुद्धा होता. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा काँग्रेस सोबत म्हणजे 1885 पासून सुरू होत नाही, तर ज्यावेळी इथं संस्थानिक होते आणि इंग्रज आले तेव्हापासून त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्याचा एक भाग म्हणून आपण स्वातंत्र्य लढ्याकडे बघायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याचं कारण असं आहे की भारतीय संविधान हा स्वातंत्र्य लढ्यातून घडलेला महत्वाचा दस्तऐवज आहे आणि तो ऐवज फक्त इंग्रजांच्या विरोधात लढून झालेला नाही आहे. म्हणजे जर का उदाहरणच द्यायचं झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क नव्हता आणि तो हक्क मिळावा यासाठी लोकांनी बलिदान दिलेलं आहे. म्हणजे नामदेवासारखा माणूस ज्यावेळी वाळवंटात उभा राहून नाचू शिक्षणाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणतो, त्यावेळी तो शिक्षणाच्या प्रसारासाठीच
आंदोलनच पुकारतो. ज्या वेळेला तुकोबाराय असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका, असं म्हणून ज्यावेळी तुकोबाराया उतरतात आणि ते सदेह स्वर्गाला जाण्याची नवी कल्पना समाजासमोर मांडली जाते. ही जी आंदोलनं होती ही ज्ञान प्रसाराची आंदोलनं होती, ती मनुस्मृतीच्या विरोधात होती. बहुजन समाजातले स्त्री पुरुष आणि सगळ्याच स्त्रियांना ज्ञान घेण्याची ज्ञान देण्याची बंदी होती. ही बंदी सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून पुढे आली. त्यामुळं या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रज गेले पाहिजेत म्हणून जसं आंदोलन केलं, तसंच आमच्या बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सुद्धा आंदोलन केलं. आणि त्याचा महत्वाची उदाहरणं जर म्हटलं तर या देशाचे जे नेते होते स्वातंत्र्य लढ्याचे, ज्यांची मान्यता राष्ट्रीय पातळीवर होती, ते महात्मा गांधी सुद्धा नई तालीम असं म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे सखोल विचार करत होते, ते फक्त इंग्रजांच्या विरोधातला नव्हता, तर या समाजाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून ते स्वातंत्र्य लढ्याकडे आणि शिक्षण व्यवस्थेकडे सुद्धा बघत होते. तसे अनेक उदाहरणं देता येतील की महाराष्ट्रामधल्या जर इतिहासातली माणसं बघायची झाली तर महात्मा ज्योतिराव फुले स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी करत होते, शाहू महाराजांनी स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी केलेली होती, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1920 नंतर भारतीय राजकारणात आलेले जे नवं व्यक्तिमत्व होतं त्यांनी स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी केलेली होती. पण ह्या सगळ्या व्याख्या एकत्र करून स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर मग आपल्याला 1920 नंतरचा स्वातंत्र्य लढा हा अभ्यासासाठी आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जसं महात्मा ज्योतिराव फुल्यांची स्वातंत्र्याची व्याख्या होती जाती अंताची व्याख्या, जाती व्यवस्थेनं घातलेल्या बहुजन समाजावरच्या मर्यादा तोडण्याची व्याख्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या अस्पृश्यता विरुद्ध मोहिमेची व्याख्या, ही स्वातंत्र्य लढ्याचा भाग होता. स्त्रियांच्या ज्ञान हक्काची, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची व्याख्या जी फुल्यांनी सुरू केलेली होती ती सुद्धा स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती. 1920 नंतर या देशातला स्वातंत्र्य लढा गतिशील झाला. याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या विभागात लढणारे जनसमूह, मग ते आदिवासी असतील, भटके विमुक्त असतील, केरळ तामिळनाडू मधले अस्पृश्य असतील किंवा दक्षिण भारतातल्या स्त्रिया अगदी चोळी घालण्याच्या हक्कासाठी स्त्रियांची झालेली आंदोलनं ही नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा भाग झाली. आणि जातीयांत जर का काँग्रेस आपला महत्वाचा विषय म्हणून स्वीकारणार नसेल तर आम्ही काँग्रेसमध्ये येणार नाही असं सांगून ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना करणारे पेरियार यांचा दृष्टिकोन हा सुद्धा स्वातंत्र्य लढ्याचा महत्वाचा भाग होता. यानंतर या देशामधले जे कामगार लढत होते ते स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या नुसती इंग्रज आणण्यापुरती मर्यादित नव्हती, कामगारांच्या हक्कासाठीची होती. या देशातले शेतकरी लढत होते, त्या शेतकऱ्यांची स्वातंत्र्याची व्याख्या ही फक्त इंग्रज जाण्यापुरती मर्यादित नव्हती. शेती आणि शेतीमधलं आपलं जीवन याशी संबंधित असलेले त्यांचे लढे आणि मागण्या होत्या. त्या सगळ्या मागण्या, आदिवासींच्या मागण्या, अस्पृश्यांच्या मागण्या, भटक्या विमुक्तांच्या मागण्या आणि त्यांची स्वातंत्र्याची धडपड, या सगळ्याला एक नवं अवकाश देण्याचं काम हे राष्ट्रीय पातळीवर संघटना असलेल्या काँग्रेसचे नेते 1920 नंतर महात्मा गांधींनी केलं. त्यामुळं ज्यांचं अस्तित्व राष्ट्रीय पातळीवर होती ती काँग्रेस आणि तिचं नवं नेतृत्व महात्मा गांधी यांनी फक्त इंग्रज जावेत एवढं म्हणून थांबले नाही, तर या देशामध्ये शिक्षण कसं असावं, या देशामधली अर्थनीती कशी असावी. महात्मा गांधींनी खादीचं उदाहरण पुढे दिलं. लेंगे स्वराज लेंगे चरखा चला चला की असं म्हणणं म्हणजे चरखा हे गृह उद्योगाचं एक प्रतीक होतं, सिम्बॉल होता. जसं स्वातंत्र्य लढ्याचा सिम्बॉल नंतरच्या काळामध्ये महात्मा गांधी झाले, तसं गृह उद्योग असेल, छोटे उद्योग असतील, डिसेंट्रलाइज्ड इंडस्ट्री आणि इकॉनॉमी असं ज्याला आपण आता म्हणतो, अशा प्रकारची गावागावात उद्योग, अशी एक नवी उद्योगाची नीती ही स्वातंत्र्य लढ्याच्या धोरणाचा भाग होती. पर्यावरण कसं असावं, शेती कशी असावी, शिक्षण कसं असावं, इथलं आरोग्य व्यवस्था कशी असावी, या सगळ्या विषयांच्यावरच्या चर्चा हा स्वातंत्र्य लढ्याचा भाग होता, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणूनच
जेव्हा या देशातले महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालचे लढे सुरू झाले, त्यावेळेला लढ्याचा मार्ग कसा असावा, हिंसक असावा, अहिंसक असावा, कसं असावं लढ्याचं स्वरूप, याच्यावर सुद्धा महात्मा गांधींनी घेतलेली भूमिका ही महावीरांच्या काळातल्या भूमिकेवर, गौतम बुद्धाच्या भूमिकेवर, वारकरी आणि बसवण्णा संतांच्या भूमिकेवर अशी बेतलेली होती. अहिंसेची भूमिका होती, पंचशील पाळणारी भूमिका होती. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा मुख्य भाग हे या मातीमध्ये जन्मलेलं तत्वज्ञान आणि इंग्रजांच्या राज्याच्या विरोधात लढणं हे दोन्हींचं एकरूप करण्याचं काम हे महात्मा गांधींनी केलं. त्यामुळंच नंतरच्या काळामध्ये आपापल्या हितसंबंधासाठी लढणारे सगळे ग्रुप, मग कम्युनिस्ट असतील, समाजवादी असतील, एम एन रॉयच्या नेतृत्वाखालची रॅडिकल काँग्रेसमन ही संघटना असेल, बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालच्या अस्पृश्यांच्या चळवळी असतील, किंवा अगदी आदिवासी भागामध्ये चालणाऱ्या चळवळी असतील, ह्या सगळ्या चळवळी ह्या आपापल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वतःच्या लढ्यांच्या व्याख्या घेऊन महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या. आणि त्यामुळे झालं असं की महात्मा गांधीजींच्या नेतृत्वानं ह्या सगळ्या चळवळी आपल्या सोबत उभा केल्यामुळं इंग्रजांना राज्य करणं जड गेलं. अर्थात वेगवेगळे मार्ग शोधणारे जशा चळवळी होत्या, तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातली प्रतिसरकारची चळवळ होती, जिचं नेतृत्व नाना पाटील करत होते. नाना पाटलांना त्यावेळच्या सगळ्या संघर्षामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंग्रज जाण्याची वाट न बघता त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वावर बेतलेली होती आणि ती वारकरी परंपरेशी संबंधित असल्यामुळं त्यांनी प्रतिसरकार स्थापन केलं. लोकांच्या सगळ्या गरजा ह्या आपणच भागवल्या पाहिजेत, इंग्रजांची वाट बघता कामा नये, म्हणून त्यांनी नवी न्याय व्यवस्था उभा केली. न्याय व्यवस्थेसाठी त्यांनी जनतेला सहभागी घेऊन जनता कोर्ट उभा केली. अंमलबजावणीसाठी त्यांनी त्यावेळेला तुफान सेना उभा केली. जेव्हा हिंसा वाढली आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांना घातपातानं मारण्याची पद्धत सुरू झाली, इंग्रजांनी गोळीबार करायला सुरू केली, त्यावेळी या भागातल्या तरुणांनी नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली पॅरलल मिलिटरी सुद्धा उभा करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये क्रांतीवीर नागनाथ नायकवडे असतील, बाबूजी पाटणकर असतील, जी डी बापू लाड असतील, वसंतदादा पाटील असतील, या मंडळींनी हातात हत्यार घेऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये लढायला सुरुवात केली आणि जनतेचे हक्क प्रस्थापित करायला सुरुवात केली. ते जनतेचे हक्क काय होते? शिक्षणाचा मुद्दा होता, जमिनीच्या फेरवाटपाचा मुद्दा होता, शेतीच्या प्रश्नाचा मुद्दा होता, शेतीच्या विकासासाठी सहकाराचा मुद्दा होता, व्यापार व्यवस्थापनाचा मुद्दा होता. ह्या सगळ्या मुद्द्याला घेऊन त्यावेळेचं प्रतिसरकार उभा राहिलं. त्यामुळे सगळा बहुजन समाज जसा प्रतिसरकारमध्ये आला, तसाच तो देशाच्या पातळीवर गांधीजींच्या नेतृत्वाखाली आला. त्यामुळंच ज्यावेळी संविधान तयार होण्याची वेळ आली, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या एका नेत्याच्या बुद्धी कौशल्याचा वापर हे संविधान तयार करण्यासाठी देशाला झाला. आणि महात्मा गांधी आणि बाकीच्या नेतृत्वामुळं व्यापक असं एक स्वरूप ह्या लढ्याला आलं. देश पातळीवर असलेले नेते जे आहेत त्याच्यामध्ये जसे महात्मा गांधी तसे जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेलांचे नेतृत्व असं संपूर्ण देशाला व्यापलेलं नेतृत्व नव्हतं, पण एक महत्वाचं नेतृत्व होतं. सुभाषबाबूंचं नेतृत्व हे सुद्धा तरुणांच्यासाठी आकर्षक होतं, पण त्यांनी जो मार्ग निवडला तो मार्ग त्यांचं काँग्रेस सोबत काम सुरूच होतं. काँग्रेसचे ते अध्यक्ष होते आणि त्याचवेळी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी सुद्धा सुभाषबाबूंनी दिली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण तरी सुद्धा त्यांचे मार्ग हा हिटलरला मदत करणारा आणि इंग्रजांच्या विरोध लढण्यासाठी म्हणून शत्रूचा शत्रू मित्र हे तत्व स्वीकारणारा होता. आणि काँग्रेस आणि महात्मा गांधींनी या देशातल्या बाकीच्या लोकांचं मत, शत्रूचा शत्रू सुद्धा आम्हाला मित्र म्हणून नको, आम्हाला लोकशाही महत्वाची आहे, जनतेचा विकास महत्वाचा आहे, अशी भूमिका घेणारे महात्मा गांधी, काँग्रेस आणि या देशातले सगळे स्वातंत्र्य सैनिक आणि सगळ्या चळवळी ह्या एक मतानं ज्यावेळी 1945च्या नंतर संपूर्ण देशभर व्यापल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूला जसं दुसरं महायुद्ध संपलं, अर्थव्यवस्था इंग्लंडची खिळखिळी झालेलीच होती, पण जपानचा पराभव झाला होता आणि जर्मनीचा पराभव झाला होता
रशिया ताकदवान झाला होता, अमेरिका ताकदवान झाली होती. त्यामुळे बदललेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या देशाचं स्वातंत्र्य हे निश्चित करण्यासाठी, त्याची खात्री करण्यासाठी म्हणून जे भारतीय संविधान आपल्याला मिळालं, त्या संविधानामध्ये स्वातंत्र्याची व्याख्या काय होती आणि कोण कोण कुठल्या कुठल्या स्वातंत्र्यासाठी लढत होतं, त्या सगळ्याचा समावेश भारतीय संविधानामध्ये झाला. तर त्याच्यामध्ये स्त्रियांचे हक्क आले, त्याच्यामध्ये अस्पृश्यांचे हक्क आले, त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांचे हक्क आले, त्याच्यामध्ये ओबीसी आलुतेदार बलुतेदारांचे हक्क आले, त्याच्यामध्ये कुणबी कुरवाडी रयत शेतकऱ्याचे हक्क आले, त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांच्या सरंजामदारांचे सुद्धा हक्क त्याच्यामध्ये आले. आणि प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य, अशी जी व्यापक जागतिक पातळीवरची व्याख्या होती, ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या मुक्तीचं सगळ्यात महत्वाचं टोक झालं. आणि त्याचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या नेत्यानं भारतीय संविधानामध्ये केला. हे संविधान हे 1950 पासून जरी अंमलात आलेलं असलं तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं सगळ्यात महत्वाचं कागदपत्र किंवा डॉक्युमेंट ज्याला म्हणायचं, हे भारतीय संविधान आहे. त्यामुळे ह्या देशातली लढून मिळवलेली लोकशाही आणि लोकांनी लढून तयार केलेलं संविधान हे टिकवण्यासाठी सुद्धा लोकांनीच सजग राहिलं पाहिजे. कारण ज्या वेळेला इंग्रज इथं होते त्यांच्या विरोधात लढताना सगळ्या देशातली जनता एकत्र आली नाही. त्यावेळेला या देशामधल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांना जसं इंग्रजांच्या विरोधात लढावं लागलं, तसंच या देशातल्या मनुस्मृती समर्थकांच्या विरोधात सुद्धा लढायला लागलेला आहे. मनुस्मृती समर्थक होतेच, आज सुद्धा आहेत. म्हणून तर देशाला आणि लोकशाहीला आणि संविधानाला धोका आहे. त्यावेळी मनुस्मृतीचे समर्थक इंग्रजांच्या बाजूने होते. त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आज सत्तेवर आलेला आहे, हिंदू महासभा जे सत्तेवर आलेले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेतृत्वाखाली, हे इंग्रजांच्या बाजूने होते. त्यावेळीचे भाजप म्हणजे जनसंघ आणि त्याच्या अगोदरचे त्यांचे हिंदू महासभेचे लोक हे इंग्रजांच्या बाजूने होते. त्यांना मनुस्मृती हवी होती, फक्त इंग्रज जावेत आणि मनुस्मृती पाहिजे असा जो त्यांचा आग्रह होता, तो आग्रह त्यांनी कधीच सोडला नाही. आणि आज स्वातंत्र्य लढ्यानंतर मिळवलेली लोकशाही आणि जनतेने मिळवलेले हक्क, शिक्षणाचे हक्क त्यावेळी मिळवला. आणि आज यावेळी प्रतिगामी आणि मनुस्मृती समर्थक लोक, स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातले लोक सत्तेवर आले, त्यावेळी त्यांनी परत आमच्या शाळा बंद करायला सुरुवात केली. दवाखाने बंद झाले, कुठे डॉक्टर आहेत, नर्स नाही, औषध आहेत तर कंपाऊंडर नाही, अशी अवस्था सगळी आरोग्य व्यवस्थेची करून टाकली. लोकांनी निर्माण केलेली एसटी जी गावागावातून जात होती मुलांच्या शिक्षणासाठी, आज ते बंद करायचा निर्णय ते घेत आहेत. रस्ते आज ते फक्त टोल वापरतील त्यांच्यासाठी चांगले रस्ते करतायत, बाकी सगळे खास कचऱ्याने भरलेला महाराष्ट्र आहे. सगळी जंगलं खाणी त्याने अदानी अंबानी यांना द्यायला सुरू केल्या. त्यावेळी जे कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी, तिची जागा आता अंबानी आणि अदानी यांनी घेतलेली आहे आणि हे सगळे राज्यकर्ते त्यांची गुलामी करायला लागलेले आहे. त्यामुळे या देशातलं पाणी असेल, जंगलं असतील, हे सगळे नैसर्गिक स्रोत हे जनतेसाठी न वापरता पुन्हा इथल्या भांडवलदारासाठी वापरण्याची वृत्ती ही ज्या शक्तीनं आज अंमलात आणायला सुरुवात केली, ते मात्र या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते. ते इंग्रजांच्या बाजूने होते, ते इंग्लंडच्या राणीला सलामी देत होते, ते इथल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांना पकडून देऊन बक्षीस मिळवत होते. त्यांनीच भगतसिंग फाशीवर जायला पाहिजे म्हणून वकिली केली. म्हणजे भगतसिंगला वाचवण्यासाठी नेहरू आणि गांधींनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचेच वकील इंग्रजांच्या बाजूने उभा राहिले आणि त्यांनी भगतसिंगला फाशीवर जायला लावलं. हे सगळा इतिहास जर का खऱ्या अर्थानं आमच्या तरुण मुला मुलींना अभ्यासायला मिळाला असता तर देशाचे खरे शत्रू कोण आणि बहुजन समाजाचे खरे शत्रू कोण हे पण आमच्या मुलांच्या लक्षात आलं असतं. पण स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सविस्तरपणे आणि सगळ्या कानाकोपऱ्यातून आमच्या मुलांना शिकवला गेला नाही. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याचे शत्रू हे देशाचे शत्रू आहेत हे आमच्या मुलांच्या लक्षात न आल्यामुळे आज आमची मुलं नको त्या माणसांच्या मागे लागल्यामुळे लोकशाही आणि संविधान हे दोन्ही धोक्यात आले. याचा अर्थ बहुजन समाजाचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे, त्यांचा विकास धोक्यात आलेला आहे, त्यांची गुलामगिरी समोर यायला लागलेली आहे.
त्यामुळं स्वातंत्र्य लढ्याच्या अभ्यासाचं महत्व वाढलेलं आहे, लोकशाहीचं महत्व वाढलेलं आहे आणि भारतीय संविधानाचं महत्व वाढलेलं आहे. आपण सगळ्यांनी हे 79व जे स्वातंत्र्य लढ्याचा दिवस आहे तो दिवस आणि 15 ऑगस्ट ह्या दोन्हींची सांगड घालून हा इतिहास आपल्या भविष्याला जोडण्याच्या दृष्टीनं आणि भविष्यातली गुलामगिरी टाळण्याच्या दृष्टीनं हा इतिहास समजून घ्यावा असा आग्रह या निमित्ताने मी नक्की करेन. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान जो महत्वाचा दुसरा मुद्दा होता तो असा होता की लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान नव्हतं. ज्यावेळी संस्थानिक होते ते मनुस्मृतीचा कायदा वापरत होते आणि निर्णय घेत होते. त्यामुळे जातीव्यवस्थेच्या आधारावरचे निर्णय, स्त्रियांना स्वातंत्र्यामध्ये आणि घरामध्ये सुद्धा स्थान नाही अशी जी अवस्था होती, त्याच्या विरोधामध्ये शासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये जनतेचा सहभाग हा मुद्दा कधीच आला नाही. इंग्रजांनी मर्यादित स्वरूपातली लोकशाही आणायचा प्रयत्न केला. जे लोक टॅक्स भरतात त्यांना मतदानाचा अधिकार आहे, जे संस्थानिक आहेत त्यांना मताचा अधिकार आहे, जे सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये त्यावेळी फक्त मनुस्मृतीनं दिलेले अधिकार वापरून काही ब्राह्मण आणि काही जे संस्थानिक आहेत तेच शिक्षण घेऊ शकत होते, बाकी जनता कोणच शिकू शकत नव्हती. त्यामुळे ही जी लोकशाही आहे मर्यादित आहे, ती लोकशाही व्यापक होणं हा सुद्धा स्वातंत्र्य लढ्याचा महत्वाचा भाग होता. आणि सगळ्याच जनसमूहांची स्वातंत्र्याची व्याख्या ही लोकशाही प्रक्रियेमधल्या सहभागाला सुद्धा जोडलेली होती. त्यामुळं आधीच स्वातंत्र्य आणि लोकशाहीची माहिती असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिलं त्यावेळी त्यांनी सार्वजनिक निवडणुकीचा अधिकार, मतदानाचा अधिकार आणि सगळ्यांना स्त्रियांच्या सकट निवडणुकीमध्ये मतदानाचा आणि निवडणुकीला उभा राहण्याचा, प्रतिनिधित्व करण्याचा हक्क सुद्धा भारतीय संविधानामध्ये समावेश केला. जगामध्ये ज्या लोकशाहीचं कौतुक केलं जातं अशा इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये सुद्धा स्त्रियांना मतदानाचा अधिकार सहजासहजी मिळालेला नाही. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये सुद्धा सगळ्या लोकांना निवडणुकीला उभा राहता येत नव्हतं आणि निवडणुकीमध्ये मतदान सुद्धा करता येत नव्हतं. पण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा भाग असलेल्या स्त्रियांनी आणि इथल्या लोकशाहीवादी नेतृत्वानं, मग त्याच्यामध्ये बाबासाहेब असतील, त्याच्यामध्ये पेरियार असतील, त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमधली काँग्रेसचं नेतृत्व असेल, गांधी, नेहरू, पटेल असतील, या सगळ्यांनी मिळून स्वातंत्र्याच्या लढ्याच्या सोबतच स्त्रियांचा हक्क सुद्धा मान्य केलेला असल्यामुळं भारतीय संविधानानं पहिल्या दिवसापासून सार्वत्रिक मतदान, स्त्रियांना सुद्धा मतदानाचा हक्क, निवडणुकीला उभा राहण्याचा हक्क हा सगळ्यांना दिला. हे लोकशाहीच्या दृष्टीनं जगात फार महत्वाचं कार्य भारतीय संविधानानं केलं. पण नंतरच्या काळामध्ये सार्वजनिक मतदानाच्या हक्काचा दुरुपयोग हा काही जनसमूहांच्या मधून झाला. मग तो पैशासाठी असेल, तो जातीसाठी असेल, तो धर्माच्या आधारावर असेल, तो लिंगाच्या आधारावर असेल, हे सगळे निर्णय, हे जे लोकशाहीमधले मतदानाचे निर्णय ते बाधित व्हायला दिसत आहेत, आता सुद्धा दिसत आहेत. आणि आता जे राज्यकर्ते फॅशिस्ट मनोवृत्तीचे आहेत त्यांनी मताचा अधिकार पुन्हा वेगवेगळ्या अटी घालून कमी करायला सुरुवात केली. तुमच्याकडे आमका कागद नाही म्हणून तुम्ही मतदान करू शकणार नाही, तुम्ही इतर राहता म्हणून मतदान करू शकणार नाही, असं म्हणून मतदार यादीतून नावं गाळणं हे सुद्धा लोकशाही संकुचित करण्याचं आणि हुकुमशाहीकडे जाण्याचं फॅशिस्ट वृत्तीचं जे राजकारण आहे ते ही मंडळी करायला लागलेले आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून जे स्वातंत्र्य मिळवलं ते मर्यादित करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत. अशा वेळी आपण सगळ्यांनी सावध असलं पाहिजे. भारतीय संविधान घडत असताना त्याच्यात आलेल्या वेगवेगळ्या विषयांच्यावरची चर्चा ही आपल्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. म्हणजे संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही फार महत्वाचे मुद्दे मांडलेले होते, पण भारतीय संविधान सभेनं ते स्वीकारले नाही. त्याच्यातलं महत्वाचे मुद्दे दोन आहेत. एक तर या देशामधले सगळी उत्पादनं, जे सगळे साखर कारखाने आहेत, उद्योग आहेत, साखर कारखाने पण आलेच, पण उद्योग आहेत, हे उद्योग कशासाठी चालवावेत? तर स्वातंत्र्य लढ्यातले लोक, समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील, महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, यांना असं वाटत होतं की लोकांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी उद्योग चालले पाहिजेत, कोणाला तरी नफा मिळवून देण्यासाठी उद्योग चालता कामा नयेत, असं स्वातंत्र्य लढ्यातल्या चळवळींचं म्हणणं होतं.
आणि भारतीय संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खाजगी नफ्यासाठी उत्पादन हा मुद्दा नाकारलेला होता. खाजगी मालकी संपत्तीची हा मुद्दा पण नाकारलेला होता. पण संविधान सभेनं बाबासाहेबांचा तो मुद्दा मान्य केला नाही. दुसरा मुद्दा जो बाबासाहेबांनी मांडलेला होता तो महत्वाचा होता. तो असा की किती जरी उमेदवार उभा राहिले निवडणुकीला तर ज्याला मतं जास्त पडतील, एक मत जरी जास्त पडलं तर तो निवडून येणार. आणि मग त्याच्यामधून बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सोबत जे मतदान होतं ते मतदान सगळं नाकारलं जाणार. असं झालं तर 25-30% लोकांचीच हुकुमशाही लोकशाहीच्या नावावर लादली जाईल. हे जे मतदानाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये होणं हा मुद्दा होता, तो मुद्दा बाबासाहेबांनी प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वासाठी जोडलेला होता. पण त्यावेळच्या संविधान सभेनं बाबासाहेबांचा तो पण मुद्दा नाकारला. आणि आज त्या मुद्द्याचं गांभीर्य पुन्हा एक वेळ आपल्या लक्षात आलंय. बाबासाहेब असं म्हणत होते की हे संविधान चांगलं आहे, पण संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या संविधानिक संस्था आहेत, ज्याच्यामध्ये निवडणूक आयोग असेल, ज्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचा कायदा असेल, ज्याच्यामध्ये अगदीच न्याय व्यवस्था असेल, किंवा जे वेगवेगळे बोर्ड स्थापन केलेले आहेत संविधानाच्या अंमलबजावणीसाठी, हे सगळे जर बोर्ड किंवा सगळ्या जर संस्था, ज्याला आपण संविधानिक संस्था असं म्हणतो, त्या जर व्यवस्थित काम केलं नाही तर मग मात्र हे संविधान किती जरी चांगलं असलं तरी ते आवश्यक असलेले लोकांचे हक्क लोकांना देऊ शकणार नाही. आणि मग लोकांचा ह्या संविधानावर विश्वास उडेल. असं बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबरच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात अत्यंत स्पष्ट शब्दात मांडलेलं होतं. आज आपल्याला अशी अवस्था दिसते की मधल्या काळामध्ये ज्यावेळी भाजप किंवा RSSच्या विचाराचं सरकार नव्हतं त्यावेळी संविधानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न झाला, 100% झाला असं काही मी म्हणणार नाही. पण परिस्थिती अशी निर्माण करण्यात आली की मग देशात आणीबाणी लादावी लागली इंदिरा गांधींना. काही लोकांचे इंदिरा गांधींचे आणीबाणीच्या बाबतीमध्ये मनात अनेक प्रश्न आहेत, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचं राजकारण ज्यांना कळलेलं आहे त्यांना इंदिरा गांधींची आणीबाणीची गरज समजू शकते. तेव्हापासून समाजामध्ये जी अस्वस्थता निर्माण करायचा प्रयत्न झाला त्याचा परिणाम कशावर झाला तर आज जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत ते गव्हर्नर म्हणजे 1 महिना 2 महिना 4 महिन्यानं राजीनामे देत आहेत आणि सांगतायत की आम्ही नाही काम करू शकत. का तर जे राज्यकर्ते सत्तेवर आलेले आहेत, जे RSSच्या विचाराचे आहेत, ते रिझर्व्ह बँकेला काम करू देत नाहीत. न्याय व्यवस्थेतले न्यायाधीश जनतेसमोर येऊन सांगतायत की संविधानाला धरून जनतेच्या हक्कासाठी काम करत असताना आमच्यावर दबाव येतो आणि आम्ही हे सगळे देशासमोर सांगतो आहोत. तीच अवस्था निवडणूक आयोगाची, अत्यंत वाईट परिस्थिती सध्या निवडणूक आयोगाची झालेली आहे. म्हणजे निवडणूक आयोग हा इथल्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम झाल्यासारखं वागायला लागलेला आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे कायदे बदलायचे, सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी म्हणून निवडणुकीतलं रेकॉर्ड डिलीट करून टाकायचं, त्यानंतर मतदार याद्यांच्या मध्ये सत्ताधाऱ्यांना निवडून येण्यासाठी आवश्यक असलेले फेरबदल करायचे. निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी किती जरी निवडणुकीची आचारसंहिता मोडली तरी त्यांच्यावर कारवाई करायची नाही. आणि जर विरोधी पक्षातल्या कोणी आचारसंहितेतली चूक केली की त्यांच्यावर टोकाची कारवाई करायची. ही जी नवीन परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आणि याचं प्रिडिक्शन किंवा याचा अंदाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये अत्यंत स्पष्टपणे मांडलेला होता. आता परिस्थिती काय झाली? परिस्थिती अशी झाली की सगळ्या विरोधकांची मतं एकत्र केली तर ती 65% पेक्षा जास्त होतात, पण 20% ते 30% लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आज सत्ता चालवत आहेत. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक मंडळावर दबाव आणलेला आहे, इलेक्शन कमिशनवर दबाव आणलेला आहे आणि ते इलेक्शन कमिशन त्याला बळी पडलेला आहे. त्याने निवडणुकीचा डेटा सुद्धा द्यायचा नाही असं सुरुवात केलेली आहे. राहुल गांधी सारखा एक तरुण नेता ज्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये केलेला फ्रॉड, घोटाळा
हा जनतेसमोर पुराव्यासोबत मांडतो, त्यावेळी त्यालाच आरोपी बनवायचा प्रयत्न केला जातो. तो डेटा इतर ठिकाणचा कॅन्सल केला जातो, डिलीट केला जातो, बंद केला जातो. एकंदरीनं लोकशाहीमध्ये सगळ्यांना सरळ सहभागी होण्याचा मार्ग म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेला आणि लोकशाहीसाठीचा पायाभूत अधिकार आहे. तोच जर वेगळी कारणं दाखवून तुमच्याकडे अमुक कागद नाही, तुमच्याकडे तमुक कागद नाही म्हणून तुम्ही या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही, हे नुसतं संविधानाचा मुद्दा नाहीये. हा संपूर्ण देशाच्या विरोधातला द्रोह आहे, गद्दारी आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि हा देशद्रोह आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं एखाद्या संविधानिक संस्थेनं वागणं हे लोकशाहीला धरून नाही, पण हे मात्र RSSच्या विचाराचा भाग असल्यामुळं फक्त राहुल गांधींचा हा मुद्दा नाहीये. त्याला काहीतरी मिळत नाही म्हणून तो लढत नाहीये. राहुल गांधी ज्यावेळी मतदार यादीबद्दल बोलतो त्यावेळी या देशातल्या ज्या जनतेनं स्वातंत्र्य लढून मिळवलं त्या प्रत्येक घटकाच्या निवडणुकीतल्या अधिकाराबद्दल राहुल गांधी बोलतो. आणि हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं नाही तर आपण पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गुलामगिरीकडे जाण्याची शक्यता असल्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या लोकशाही हक्कासाठी सजग असलं पाहिजे आणि तो मिळवण्यासाठी लढलेला इतिहास जाणून घेऊन पुढच्या लढाईसाठी सुद्धा आपण सिद्ध राहिलं पाहिजे. जर आपण लढत राहिलो नाही तर लोकशाही टिकत नाही. त्यामुळं पुन्हा पुन्हा लोकशाहीसाठी लढावंच लागतं, हे लक्षात घेऊन आपण आपल्या लढाईची आखणी केली पाहिजे.